नमस्कार व शेतकरी बंधूंनो, आज अनेक दिवसांच्या मागणीनंतर केंद्र सरकारने काही अटी आणि शर्तींवर कांदा निर्यात खुली केली आहे. त्याचबरोबर कांद्याचे भाव देखील वाढल्याचे दिसून आले आहे. दिवसभराच्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1.5 लाख कांद्याची आवक झाली आहे. तर लालसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 2,000 आणि त्यापेक्षाही जास्त दर मिळाला. तर लाल कांद्याला सरासरी 1,200 रुपये ते 1,750 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज बाजारांमध्ये पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे. यात अहमदनगर, सोलापूर आणि नाशिक अशा वेगवेगळ्या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा दर झाला आहे. तर हलवा कांद्याला सरासरी 1,300 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. लाल कांद्याला सरासरी 1150 ते 1,750 रुपयांपर्यंत दर भेटला. तर साखरे बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक दर मिळाला. लोकल कांद्याला सरासरी 1,500 रुपयांपर्यंत दर भेटला आहे. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला 1,400 रुपयांपर्यंत दर भेटला. तर आज उन्हाळ कांद्याला अहमदनगर बाजारात 1,650 रुपये, येवला बाजारात 1,700 ते नाशिक बाजारात 1,600 रुपये, लालसगाव निफाड बाजारात 2,000 रुपयांपर्यंत, तर पिंपळगाव बाजारात 2,100 ते 2,200 रुपयांपर्यंत दर भेटला. एकूणच मागील काही दिवसांत बाजारभाव बघता 6 ते 7 रुपयांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये यापेक्षाही जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. कारण कांद्याची जास्तीत जास्त निर्यात होत असल्याने यामध्ये खुली केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दर वाढीव होणार आहे. शेतकऱ्यांना यामध्ये खूपच दिलासादायक महत्त्वाची बातमी भेटली आहे. शेतकऱ्यांना अशाच नवनवीन माहितींकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.